राम कृष्ण हरी. श्रोते हो, संतांची अमृतवाणी, छत्रपती शिवरायांचे पराक्रमी इतिहास आणि अवीट गोडीचे संगीत या त्रिवेणी जे संगम आहे ते आपल्याला ज्यांच्या कीर्तनात ऐकायला मिळतं ते म्हणजे की ह.ब.प. चारुदत्त आफळे बुवा. आणि आज आपले भाग्यच आहे की ते आपल्या सानिध्य आपल्याला त्यांचे लाभले आहे. आणि रबधुने मराठीकडून आपले खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात आधी म्हणजे की हे की जे आपलं अण्णा म्हणा आफळे जे आपल्याला वारसाच लाभलेला आहे म्हणा कीर्तनाचा, तर त्यात आपली गोडी कशी निर्माण झाली हे म्हणजे आपल्याला वारसा लाभलाय म्हणून हे आपण अडॉप्ट केलं म्हणा, किंवा आपल्याला याच्यात कसं निर्माण झालं की आपण या क्षेत्रात जायला पाहिजे. घराला 400 वर्षाची परंपरा आहे कीर्तनाची, पण केवळ परंपरा आहे म्हणून आम्ही नाही कीर्तनात आलो. तर आमच्या लहानपणी आम्ही बाबांचं जे कीर्तन ऐकत होतो आणि त्याचं एकूणच सादरीकरण, त्याचा प्रभाव लोकांवरचा, आणि हे सगळं पाहत राहिल्यामुळे देवाची कृपा म्हणायला लागेल की मनात अशी इच्छा झाली की आपणही हे करावं. म्हणजे तसं बाबांनी आमच्यावर सक्ती काही केली नाही. आम्ही म्युझिकमध्ये एम.ए. केलं, PhD केलं, डॉक्टरेट केली. म्हणजे जे हाताशी धरून मी कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये म्युझिक डिपार्टमेंटला नोकरी करू शकतो. म्हणजे त्यांचा आता तो इच्छा होती की दुसरं काही येत नाही म्हणून कीर्तन करतो असं नको व्हायला, तो एक दुसरी चांगली पदवी हातात ठेव. आणि मग ते म्हणले तू नोकरी सांभाळूनही तुला करायचं असेल तरी तू करू शकतो, फुल फ्लेश तुला करायचं असेल तरी करू शकतो, अप टू यू. पण तेव्हा देवाची कृपा ती झाली नाही. म्हणलं पूर्ण वेळ आपण कीर्तन करूया. आणि असं 40 वर्षापूर्वी ठरवलं आणि आता 40 वर्ष ती व्यवस्थित चालू आहे. तेव्हा याच्यामध्ये बाबांच्या कीर्तनाचा एकूण प्रभाव हाही एक महत्वाचा विषय आहे की इथे सुद्धा आपला आफळे चौक जो आहे बाबांच्या नावीचा आहे, की त्यांचं कीर्तन असलं की 10,000, 15,000, 20,000 एवढे पब्लिक असायची. आणि नुसती पब्लिक नाही, त्याचे लाईफ परिवर्तन जे व्हायचं त्यांच्यातलं, की मी हे चांगलं करायला सुरुवात केली, मी हे वाईट थांबवलं, मी हे संस्कार झाला, त्याचा आमच्या डोक्यावर जास्त प्रभाव झाला. की बाकी म्युझिक आहे हे एंटरटेनमेंट करेल, ते प्रबोधन नाही करत. बरोबर. की ते माइंडसेटला जे बदलणं आहे ते जास्त चांगलं माध्यम कीर्तनच राहणार. आणि या दृष्टीनं देवाच्या कृपेनं ती इच्छा प्रबळ झाली की आम्ही आमच्या मनाने कीर्तन करू. तेव्हा परंपरा आहे म्हणून कोणी आमच्यावर थोपलं नाही, पण आमच्या मनाने ते सुरू केलं. पण जेव्हा आपण परंपरा किंवा वारसा म्हणतो तेव्हा असं काही एक वेगळं प्रेशर तर निर्माण नाही होत की आपल्याला आपली एक वेगळी काही ओळख करावी लागेल तयार? कारण बाबांचं नाव इतकं मोठं होतं की त्या छायेमध्ये उभं राहणं खूपच अवघड होतं. आणि मी कीर्तन करायला लागलो तेव्हा बाबांचं कीर्तन ऐकणारी आजही अजून पिढी शिल्लक आहे की जे ते टॅली करतात की तुम्ही हे करताय आणि त्याच्या हेच विषय बाबा सांगताना असं कर. पण बाबांनी सुद्धा आम्हाला शिकवताना त्या तऱ्हेने शिकवलं की तुम्ही कॉपी करू नका. कॉपी केली तर तुम्ही खूप त्रासात जाणार, कारण लोक मॅच करणार याच्याशी. तुम्ही तुमचं कीर्तन उभं करा. म्हणजे अगदी वेशभूषेपासून, म्हणजे बाबा आमचे थळा जरा उंच होते खूप टॉलर, त्यामुळे ते कपडे करताना सुद्धा ते विवेकानंद कशी आडवी शाल घालतात तशी घालायची. आणि मी पण कीर्तनमध्ये तसं करायला लागलो. तेव्हा ते म्हणले तू तसं नको करू, कारण तू थोडा उंचीला कमी आहे, तर तू आडवी शाल जर केली तर तू आणखीन बुटका दिसणार. बुटक्या माणसाने उभ्या लाईनिंगचं घातलं पाहिजे कपडे, तेव्हा तू ते उपरण्याची स्टाईल ही घे. मग त्यांची नमनची थोडी स्टाईल वेगळी होती, मग याच्यामध्ये तू हे ॲड कर, तू आता म्युझिक शिकला आहेस तर. तेव्हा अशा तऱ्हेनं त्यांनी आम्हाला जे त्या कीर्तनात नाही आहे आणि या कीर्तनात आहे अशा एक 4-5 गोष्टी त्यांनी करायला लावल्या की ज्यायोगे माणूस टॅली करायचं थांबतो की हे तिकडं नव्हतंच, हे फर्स्ट टाइम मी ऐकतो याच्यामध्ये, इट्स गुड. मग तुम्ही आहे ती स्टोरी कंटिन्यू करा. पण प्रेशर खूप असतं की आता बापरे, बाबा जिथे 40 वर्ष कीर्तन करताय तिथे आता मी परत भरून कीर्तन करायचं. आम्ही आधी अर्थात अनाऊन्स करतो की ते तपश्चर्या खूप मोठी आहे आणि आत्ता मी सुरू केला. आता हे माझ्या सुरुवातीची वाक्य झाली,
आता माझी 40 वर्ष झाली पुढे आणि अनुभव झाले. खूप याच्यात पण एक त्याच्यात दुसरा एक फायदा होतो की ऐकलेले लोक जे आहेत, आता आम्ही इतकं कीर्तन ऐकलं नाही बाबांचं. का तर आमची शाळा चालू होती, शाळा बुट्टी मारून कीर्तन ऐकायला यायचं नाही, ते परगावी असायची कीर्तन, सगळं काही पुण्यात नव्हतं. तर मग सुट्टी असेल तेव्हाच आम्ही त्यांच्याबरोबर जाणार किंवा पुण्यात असेल तेव्हाच कीर्तन ऐकणार, असं थोडं असल्यामुळे फार कीर्तन ऐकायला नाही मिळालं त्यांचं. पण ते आमच्याकडे कीर्तन विद्यालय होतं, मग महिन्यातले 7 दिवस ते तिथले वर्ग घ्यायचे आणि मग शाळा सांभाळून आम्हाला ते वर्ग ऐकायला मिळायचे. तर त्याच्यात आम्हाला ते त्यांच्यासमोर कीर्तन करायला आधी शिकवायचे, माझ्यासमोर तू करून दाखव, आणि मग बाहेर मंदिरमध्ये उभं केलं. तर त्या परंपरेत उभं राहण्याचं थोडं प्रेशर येतं. पण ज्या लोकांनी खूप वेळा ऐकलंय आणि आम्ही 3-4च वेळा ऐकलंय, तर काही काही वाक्य, काही काही मुद्दे आमचे सुटून जातात, कारण आम्ही ऐकलेलं नाही जास्त, त्यांनी ते जास्त ऐकलेलं असतं. अरे तुझे बाबा हे सांगताना आणखीन ह्या 2 गोष्टी सांगत होते, का तर त्याने ते जास्त ऐकलेलं आहे, आणि तो फायदाही होतो आणि त्यांच्याकडनं आपल्याला इनरिच आपण केलं जातं. तेव्हा कित्येक माझ्या बाबांची गाणी लोकांना इतकी पाठ आहेत की ते अजूनही ते म्हणून दाखवतात. म्हणजे आता ते ऐकायला त्यांनी ऐकून 50 वर्ष होऊन गेली, पण ते म्हणून दाखवतात. कारण मला काही वेळेला ते माहीत नसतं, अरे हे गाणं बाबांचं आहे माझ्या, तर हो त्यांच्याकडनं मिळतं. म्हणजे प्रेशर जरी असलं तरी फायदाही खूप होतो त्याचा. आणि एक प्लॅटफॉर्मच्या दृष्टीने फायदा होतो की फळेभांचा मुलगा येणार आहे म्हटल्यानंतर एकदम नवीन माणसाचं परीक्षण करायला तयार जो माणूस आहे, तो परीक्षण करताना सुद्धा 4 वेळा विचार करतो, नाही फायदा आहे. पण कीर्तन म्हटलं की नेहमी आपण संतांची आपल्याला असं अभंगवाणी असेल किंवा काही निरूपण असेल हेच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण आपण जे ऐतिहासिक पुरुषांबद्दल जे सांगतात त्याच्याशी आपल्याला काय वाटतं की तरुण जास्ती जोडले गेले? हो, कारण आमची जी कीर्तनाची दीक्षा आहे, म्हणजे व्रत जे आम्हाला दिलं ते रामदास स्वामींच्या सज्जनगडकडनं दिला. आणि रामदास स्वामींचं एकूणच वाङ्मय छत्रपती शिवरायांना त्यांच्या संपूर्ण स्वराज्य कार्याला सपोर्टिव्ह वर्क उभं करणं आहे. तेव्हा त्या दृष्टीनं पुढच्याही काळात जिथे जिथे फ्रीडम फायटर्स असतील, जिथे जिथे स्वातंत्र्यासाठी देशासाठी संघर्ष युद्ध असेल, त्याला मदत म्हणून समाजाची मानसिकता निर्माण केली पाहिजे, हे या रामदासी कीर्तनाचं एक उद्दिष्टच आहे. आणि म्हणून अर्थात आमच्या आजोबा पणजोबांचं कीर्तन आम्ही ऐकलं नाही, माहीत नाही मला, पण बाबांनी मग त्यामुळे हेतुतः की या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राणी लक्ष्मी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांची चरित्र त्याच्यामध्ये केल्यामुळं एक स्टुडंट म्हणजे विद्यार्थी वर्ग प्रचंड त्यांच्या बरोबर निघाला. आणि निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं की आध्यात्मिक मोक्षाचं निरूपण किती लोक ऐकणार आणि किती वयाचे ऐकणार. जो माणूस म्हणतो की मला आता कंपनी काढायची, इंडस्ट्री उभी करायची आहे, तर मी मोक्षाचं कशाला ऐकू, मला मला तुम्ही राष्ट्र सुरक्षा आणि माझ्या ह्याच्यात सांगा. तर त्या दृष्टीनं सुद्धा खूप मोठी तरुणाई याच्याकडे जोडली गेली आहे. आणि ते त्या फ्रीडम फायटर्स ऐकण्यासाठी आलेले असताना आध्यात्मिक थोडं ऐकलं तरी आवडतं त्यांना. म्हणजे त्यांना राग आहे, द्वेष आहे, ते नको आहे, सॉरी ते नको आहे असं नाही, पण नुसतं मोक्षाचा विषय आणि नुसतं संन्यासाचा विषय तो त्यांना एवढा पसंत पडत नाही. आणि आज विद्यार्थी वर्ग चमत्कार आहे, म्हणजे की इतका त्याला आकर्षित झाला आहे की जशी गणेश मंडळ सादर करतं तशी आता शाळा कॉल करते की आमच्याकडे आषाढी एकादशी आहे, तर तुम्ही विद्यार्थ्यांना कीर्तन करा. खूपच छान गोष्ट आहे. कॉलेज हे बोलवतात की या मग आज काय राणा प्रताप जयंती आहे, तर तुम्ही राणा प्रतापवरती आमच्या मुलांना सांगा. आणि खूप छान डेव्हलपमेंट्स आहेत. कारण मुलांना वाचण्यापेक्षा हे ऐकण्यात, प्रसंग ऐकण्यात खूप प्रश्नच नाही. कारण वाचून तेवढा इंटरेस्ट नाही निर्माण होत. ती आपली पिढी एक वेगळी होती, आपण जास्त वाचनामध्ये रमत होतो. पण आता त्यांना ते पिक्चराइज व्हायला पाहिजे, एक स्क्रीनवर तरी पिक्चर यायला पाहिजे, नाही तर मग शब्दचित्र. आणि त्याला आता कीर्तन असल्यामुळे एक फायदा काय होतो, म्युझिकची जोड मिळते.
नुसतं बोलण्यापेक्षा मग त्याला बॅकग्राऊंड स्कोर हार्मोनियमचा देता येतो, बॅकग्राऊंड स्कोर तबल्याचा देता येतो, ज्यायोगे जास्तीत जास्त संवेदना त्याच्याशी निगडीत होतात आणि त्यामुळे ते जास्त लोकांना आवडतं. म्हणजे तबला पेटीचा उपयोग तुम्ही कॉमेडीसाठी पण करता आणि हे करोडसाठी करता आणि वीरशतीसाठी पण करता, पण म्युझिकचा अंतर्भाव असल्यामुळे कीर्तनाचा प्रभाव थोडा आणखीन राहतो. म्युझिकची गोष्ट निघाली तर तेच की आपल्या याच्या म्युझिकचं खूप म्हणजे विशेष महत्व आहे हे पाहिलंय कीर्तनांमध्ये. तर ते कसं काय त्याच्यामुळेच जास्ती गोडी निर्माण झाली आहे लोकांना आणि त्यातनं ते आपण जे बॅलन्स करता की नवीन गाण्यांचं आणि जे मिक्स अँड मॅच आजच्या पोरांसाठी त्यांच्यासाठी करायला लागतं ते. आणि लोकांना सुद्धा किमान तुम्ही सुरात गाताय का सुरात नाही गाताय हे एवढं कळतं. म्हणजे तर आम्ही नवीन सुद्धा आता मी कीर्तनकारांना शिकवतो, ज्या मुलांना शिकवतो, तेव्हा त्याला म्हणतो तुम्ही खूप काही अप्पर लेवलचं गायलं पाहिजे अशी शक्ती नाही आहे, अशी काही माझी इच्छा नाही आहे, पण किमान जे आहे ते सूर ताला सगट आणि त्या भावनेनं चांगलं गायलं गेलं पाहिजे. आणि तेवढं गायलं गेलं तरी ते लोकांना पुरेसं असतं. आणि ही पण स्टाईल आमच्या बाबांनी त्यावेळेला तयार केली की प्रसिद्ध असलेल्या काही गीतांवरती ते भक्तिगीत करायचे. पण आता थोडंसं त्याचं करू नये असं वाटतं. याचं कारण काही लोकांना अशी ती सवय झाली की ती गाण्याची चाल ऐकायला छान वाटते, तर मग ते संतांचे अभंग पण त्या चालीत गायला लागले आता. आणि ते हरिबोल आहे. म्हणजे बाबांनी तसं नाही केलं. म्हणजे संतांचे अभंग नाही चेंज करायचे, ते पारंपरिक चाल जी आहे तीच करायची. नवीन एखादं गाणं करायचं त्या पद्धतीचं. पण मग तुमचे बाबा करत होते मग आम्ही करायला काय हरकत आहे असं करून काही लोकांनी ते सुरू केले. त्यामुळे मी पण काही वेळेला कीर्तनात थोडंसं ते कमी केलं की आपला आधार घेऊन कोणी चुकीचं करू नये त्याच्यामध्ये. पण त्याच्यामुळे सुद्धा काही प्रमाणात का होईना एक चांगला प्रेक्षक त्याला खेळून राहतो. आणि त्यांना सूर तालात जर गाणं असेल, मेलडी असेल, तर निश्चितपणे ऑल ओव्हर वर्ल्ड त्या सगळ्या रसिकांना ती जास्त आवडते. की गाणं खूप चांगलं आहे पण ते तुम्ही योग्य सुरात म्हणत नाही आहे किंवा योग्य भावनेनं म्हणत नाही आहे. तर मी अभंग म्हणतो आणि लोकांना आवडत नाही असं कसं काय, असे काही रागवतात लोक. तर प्रेक्षकही म्हणतात ना तुम्ही अभंग म्हटला पण आम्हाला ती भावना नाही मिळाली. म्हणून हेतुतः मी गाणं तर शिकलो, ह्याच्यात वादच नाही, पण मला भाग्यतपणे गुरुजी पण चांगले असे लाभले, गोखले सर आमचे, की जे त्यातली भावना सांगायचे आणि त्या भावनेप्रमाणे ते म्हणायचे कीर्तन हे दृकश्राव्य माध्यम आहे, तू दिसणार आहे ना, तू फक्त ऐकू येतोय का, तर ते दिसणंही तेवढंच छान पाहिजे. सुंदर ते ध्यान म्हणताना तुझा चेहरा कसा पाहिजे मला, की चहा सुंदर झालाय, तो फुल सुंदर आहे, तर सुंदर तर असं काहीतरी करून तुझं सुंदर ते ध्यान म्हटलं ते कॉमेडी होणार आणि मग अभंग म्हणूनही लोकांना आवडणार नाही. तर सुंदर ते ध्यान असं तू म्हटलं तर जास्त छान वाटेल. तेव्हा गाताना अभिनयाचा सुद्धा थोडासा त्याच्यात अंतर्भाव करून आणि त्याला सूर तालाची पक्की जोड देऊन, म्हणजे कधी येते तालात कधी नाही येते किंवा माईकचा खूप व्यवस्थित वापर करणं. कारण काही लोक माईक लावूनही ऑफ माईक बोलतात आणि गातात आणि मग अरे त्यांना ऐकू येत नाही म्हणून. तर टेक्निकली ह्या सगळ्या गोष्टींचा नीट वापर करणं, याच्यामुळे आज कीर्तनाची प्रत चांगली वाढली आहे. म्हणजे एखादा प्रोफेशनल म्युझिक प्रोग्राम जितक्या छान पद्धतीने लोकांनी ऐकावा तितका छान आता ते कीर्तन ऐकतात, कारण त्यातली बाकी ही सगळी क्वालिटी त्यांना मिळून जाते. बरोबर. याच्यातनं मला दोन प्रश्न सुचतात. एक तर हे की प्रेक्षकांचा मूड जे आहे त्याच्यातनं की तो बघूनही आपल्याला कधी स्वतःच्या कीर्तनात बदल करावा लागतो. आज कोणत्या प्रकारचे लोक आले आणि त्यांना काय हवंय असं पुष्कळ असतं ना की ते काही अलग माइंडसेट घेऊन येतात. आणि त्यामुळे मी बोलतो सुद्धा आधी, कीर्तन सुरू करायच्या आधी एक थोडं व्यवस्थापन लोकांशी आणि पब्लिक बरोबर थोडंसं की ते काय डोक्यात घेऊन आलेत की तुम्हाला आज मी काय बोलणं अपेक्षित आहे ते सांगा. आणि मग थोडा चेंज करायला लागतो, नाही असं नाही. किंवा प्रेक्षकांमध्ये विद्यार्थी खूप असतील तरी निरूपणाची स्टाईल बदलायला लागते. किंवा लहान मुलं कमी आहेत आणि मोठे जास्त आहेत तरी तुम्हाला थोडंसं चेंज करायला लागतं. पण काही वेळेला स्टोरी पण चेंज करायला लागते. म्हणजे आज नको ही कथा नका सांगू, तुम्ही आता हीच कथा सांगा.
अशा वेळेला एक 15 मिनिटं परत रिकव्हर करायला लागतं मला ते थांबताना. आता माझ्या डोक्यात कथा वेगळीच होती, आता परत तुम्ही कथा वेगळीच सांगणार आहात. पण पब्लिक प्रमाणे जरी बदलायला लागलं तरी प्रामाणिकपणे जर माझा तो सब्जेक्ट एवढा तयार नसेल, म्हणजे एवढी रिवाइंड कॅसेट नाही होते, तर मी सांगतोही की तुम्ही आत्ता अचानक मला सांगितलं हा सब्जेक्ट करायला, पण माझी आत्ता एवढी तयारी नाही, मी आता हा सांगतो आणि ह्याचा एक महिनाभरात तयारी करून मी परत तुमच्यासमोर करतो. तर मग पब्लिक मान्य करत नाही असं नाही. पण काही वेळेला कीर्तन ठरवतानाच ते आधी सांगतात की आम्हाला हे तुमच्याकडनं ऐकायचं आहे. मग ओके, मग त्या तयारीने आपल्याला जाता येतं. पण तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की समोरचा IQ लेव्हलपर्यंत एक फरक पडतो की काय IQ लेव्हलने ते ऐकणार आहेत. की देवाची द्वारी उभा क्षण बरी जरी म्हटलं तरी समोर ऐकणारा माणूस MA आहे, BA आहे का 5वीचा आहे त्याला ते देवाचं दार कसं काय आपण सांगायचं. त्यामुळं स्टाईल अशी असते कीर्तनात, नेहमी 2-3 प्रकारांनी सांगून बघायचं आणि त्यातल्या ज्या प्रकाराला प्रतिसाद मिळतोय त्याच्यावर मग ही मेथड करेक्ट आहे, आता हे त्याला आवडणार आहे नक्की, अशा मेथडनी जायला लागतं. तरी आपण जसं कीर्तन म्हटलं आणि आपण जेव्हा संतवाणी बद्दल म्हणत असू तर तेव्हा आपल्याला असं नाही वाटत की एक म्हणजे प्रेक्षकांनाही एक बॅलन्स, कारण जर प्रत्येक वर्गाचा प्रेक्षक त्याच्यात असेल तर आपल्याला एक बॅलन्स सांगावं लागेल की लाईफमध्ये दोन्ही बॅलन्स, असं नाही की तुम्ही देवदेवच करा किंवा असंही नाही की तुम्ही आपल्या भौतिक जीवनातच अडकलेला आहे. बरोबर. तर ते आपण ते सुद्धा कीर्तनाच्या द्वारे त्यांना शिकवू शकतो. अगदी. आणि प्रत्येक कीर्तनात त्याची गरज लागते. म्हणजे असं नाही करता येत की 4 दिवस कीर्तन आहे तर मी 2 दिवस फक्त अध्यात्मावर सांगेन, 2 दिवस. प्रत्येक कीर्तनात, कारण पब्लिक बदलत राहणार, प्रेक्षक बदलत राहणार. आज ज्यांनी ऐकले त्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजेत. त्यांनी ऐहिकही चांगलं करावं आणि त्यांनी परमार्थही चांगला करावा. हे दोन्ही विचार एकाच वेळेला त्यांना द्यायचे किंवा सम्यक दृष्टी, विवेक करणं. की 50 गोष्टी आपल्याला समोर मेडिसिनच्या दुकानात ठेवलेल्या असतात, तुला ह्यातली काय घ्यायची आहे हे कळलं पाहिजे. उगाच ठेवले म्हणून तू घेऊन जाणार आहे का? बरोबर. तर म्हणजे आम्ही नेहमी तो विनोद सांगतो की एक शाळेमध्ये कीर्तन झालं आणि त्या शाळेच्या मुलांनी अभ्यास करायचं थांबूनच दिला आणि एकदम मार्क्स लेवल खाली आली. ते म्हणले असं का झालं? तर म्हणले ते कीर्तनमध्ये ह्या माणसाने असं सांगितलं की ते ठेविली अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. हा अभंग त्यांनी ह्या विद्यार्थ्यांना सांगितल्यामुळे ते म्हणतात 40 मिळाले तरी आपण समाधानी असलं पाहिजे, आपल्याला काही वसवस करायची नाही. म्हणजे त्या कीर्तनकाराची ही फार मोठी चूक झाली की चित्ती असू द्यावे समाधान. समाधान हे कशाबद्दल आहे? हे मार्क्ससाठी म्हटलेलं आहे का चैनीसाठी म्हटलेलं आहे ते लक्षात नाही आलं त्याच्या. की काही लोकांना एक विशिष्ट प्रचंड सुविधाच हे करायची सवय असते आणि ती एखादी सुविधा त्याला नाही मिळाली की ती एकदम तो फ्रस्ट्रेशन मध्ये जातो. तिथं तो अभंग वापरायचा आहे. प्रत्येक अभंग सगळ्यांसाठी नाही आहे, त्या त्या कॅटेगरीसाठी ते अभंग आहेत. असा जर विचार केला तर ते चित्ती असू द्यावे समाधान कोणासाठी? तर जे चैन आणि उधळेपणा जास्त करतात त्यांच्यासाठी ते आहे, ते मार्क्ससाठी नाही. पण हे न सांगितल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि त्या शिक्षकांची संतांच्या वरची परिबच उडलं. नको म्हणले तुम्ही कीर्तन करूच नका. आपण विद्यार्थ्यांसाठी पण खूप चांगले अभंग आहेत, खूप चांगले लिहिलेले आहेत, किंवा इंडस्ट्रीसाठी सुद्धा खूप छान अभंग आहेत की व्यवसाय कसा करावा, काय पद्धतीनं करावा. म्हणजे काही अभंगात तुम्हाला आपल्याला आश्चर्य वाटेल की असाही शब्द आपले मढे झाकून या करती पेरणी. जर आता पाऊस चालू आहे आणि हा जो पेरणीचा सीझन आहे, आता मला शेत पेरलंच पाहिजे का त्याच्यावर मी नाही, माझं गाव अवलंबून आहे आणि माझ्या घरात डेथ आहे, तर मी काय करायचं? मी काम करायचं का सुतक पाळायचं? तर संतांच्या साहित्याला ते सुतक नंतर पाळ, पहिली पेरणी करून घे, कारण ती सोशल लाईफसाठी खूप गरजेची आहे. बरं, पेरणी काय तुला रोज करायची नाही, ती एकच दिवस कर, सुतक दुसऱ्या दिवसापासून करू आपण. इतके प्रॅक्टिकल सुद्धा शिकवणारे संत आहेत किंवा फॅमिली मॅटर्स बद्दल खूप चांगलं शिकवणारे आहेत. पण कसं होतं, काही वेळेला सम्यक विचार जर मांडला गेला नाही तर मग एकांगी विचार मांडून गैरसमज होऊ शकतो. तर कीर्तन करायची जबाबदारी आहे
आणि आम्ही तरी अजून कीर्तनात दोन्ही गोष्टी मांडत असल्यामुळे की लोक आनंदी असतात की मुलांना पण छान मिळालं, इंडस्ट्री चालवणाऱ्या माझ्या आईबाबांना पण छान मिळालं, तरुणांना पण मिळालं, आणि आजोबांना पण काहीतरी मिळालं चांगलं त्याच्यामध्ये. इट्स गुड. आपण जेव्हा प्रबोधन म्हणतो की आपण कीर्तनातनं काय घेतोय, तर त्याच्याबद्दल आपल्याला कधी असं वाटलं की आजच्या पिढीकरता मानसिक शांती जी सगळ्यात जास्ती हरवलेली आहे, आणि सगळे लोक म्हणजे ते आफ्टर कोविड म्हणा, डिप्रेशन आणि हे जे शब्द आलेले आहेत नवीन नवीन, तर त्याच्यासाठी म्हणजे याच्यातनं घेण्यासारखं काय आणि किती घेतात ते तरुण? आणि त्यासाठी ते आता मेडिटेशनसाठी सुद्धा अभंगांचं आधार खूप घेतात लोक, की अभंगांचे शब्द आणि त्या अभंगांना लागलेल्या काही काही सुंदर चाली, हे शब्द आणि ते म्युझिक यांनी त्यांच्या मनाला एक खूप चांगली शांतता, स्थिरता अशी अलीकडे प्राप्त होते आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे हॉस्पिटल्समध्ये म्युझिक थेरपी आहे, अनेक हॉस्पिटलने चालू केले ते, तर संगीत उपचार पद्धत, तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही म्हणता त्या पद्धतीने काही डिप्रेशनमध्ये गेलेले किंवा आता आत्महत्यात जास्त विचारात आहे, निराशा, असे जेव्हा पेशंट्स त्यांच्यावर उपचार चालू राहतो आणि त्यांना काहीतरी म्युझिक ऐकवणं हा एक सिस्टीमचा भाग आहे, तर यामध्ये आता डॉक्टर सुद्धा आग्रह करतात की तुम्ही अशा अशा तऱ्हेचे अभंग ऐकवा, आणि त्यामुळे ते शब्द आणि ते सूर हे लक्षात घेऊन त्याला परत उभारी तयार होईल की आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तुप आहे संचिताचे. आणि आशावाद किती सुंदर आहे ह्याच्यात. एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे की सतत आपण जे विचार करतो की असं दुःख का झालं मला, तर माझ्या प्रारब्धातच दुःख लिहिलं आहे, माझ्या नशिबातच दुःख लिहिलं आहे, म्हणून मला आताही दुःख झालं ना, पुढे पण मला दुःखच होणार आहे, म्हणून मी माझं लाईफ संपवतो. तर एकनाथ महाराज त्या अभंगात लिहितात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. तुझं प्रारब्ध जर दुःखाचा असेल चुकून, तर त्याचा तू नाश करू शकतोस, ही पॉवर तुझ्याकडे आहे. आज तू जे करतोयस ते तुझं उद्याचं प्रारब्ध आहे, आणि तू आज निराश राहिलास तर उद्या दुःखीच होणार आहेस. पण आज तू नैराश्यातही कार्यान्वित राहिलास तर उद्या तू सुखात आहेस. त्यामुळं तू आज निराश आहेस, तसाच बसला तर तुझं भविष्य निराशाच आहे. पण ही निराशा झटकून जर उभं राहिलास तर उद्याची निराशा देवाने तुला लिहिलेली असली तरी तू ती नाश करू शकतो. त्यामुळे या तऱ्हेनं शिकवणारी जी संतवाणी आहे, तेव्हा असे अभंग आणि त्याच्या सुंदर संगीतासह ते ऐकवलं की त्या मुलांना आता उभारी मिळते, एक मनशांतीही मिळते, आणि नैराश्यातनं ते लवकर बाहेर येतात. ते ठीक आहे. त्यावेळेला अभंगन, काही वेळेला विनोदामध्ये सुद्धा आम्ही ते सांगतो की थोडंसं बॅकसेट लागला तरी वाईट नाही वाटून घ्यायचं, ते चांगल्यासाठी होतं. म्हणजे एकूणच अभंग आता आपण असं म्हणू शकतो की मोटिवेशन आहे, त्या पर्यायाने घेतलं तर, आणि त्याचा अर्थ जर कळला तर. अर्थात. तर शेवटला प्रश्न माझा हाच आहे की तरुण पिढीला या क्षेत्रात येण्यासाठी आणि किंबहुना तरुण पिढीला हे ऐकण्यासाठी प्रेरित करण्यासाठी आपण काय संदेश द्याल? 2-3 प्रकाराने मी त्याच्यात काम करतो आहे की काही कीर्तनाचे युट्यूब चॅनल पण मी चालू केले की ज्या वगैरे त्या मुलांना जेव्हा हवं तेव्हा ते ऐकायला मिळावं, कीर्तन विश्व या नावाने, आणि अनेक कीर्तनकारांची चांगली चांगली कीर्तन मी त्याच्यामध्ये मुलांना उपलब्ध करतो. दुसरं, आम्ही शालेय विद्यार्थ्यांची किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कीर्तन स्पर्धा करतो. नारद जयंती जेव्हा असते, ज्यावेळी त्यांना त्या आर्टची बद्दल थोडीशी आनंद वाढेल, कारण त्याच्याकडे दोन्ही पद्धतीने बघता येतं. एक भक्ती म्हणूनही बघता येतं आणि आर्ट म्हणूनही बघता येतं, की कलेचे 10-15 प्रकार त्याच्यात आपण एकत्र केलेले असतात. त्यामुळं त्यांना त्याची गोडी वाढते. आणि नंतर आम्ही हा संदेश बेसिक त्यांना देतो की तुला जर त्या कीर्तनाच्या सादरीकरणात काही मनशांती, काही आनंद,
असं जर मिळालं असेल तर हे आपलं काम आहे की आपल्याला हे लोकांना जास्त वाटलं पाहिजे की माझ्यासारखे अनेक सुदृढ नागरिक तयार करणं हेही माझं काम आहे. अनेकांना दुःखातनं बाजूला काढणं हेही माझं काम आहे. तर तू तुझा व्यवसाय सांभाळत तुझी नोकरी सांभाळत जेवढा वेळ मिळेल तेवढा कीर्तन कर पाहिजे तर. पण अशा तऱ्हेनं शिकून आज खूप विद्यार्थी आणि खूप व्यावसायिक सुद्धा त्यांच्या सोसायटी पुरतं का होईना, त्यांच्या इलाख्यातलं का होईना मंदिर त्यांच्या प्रांतातलं मंदिर सांभाळतात आणि तिथल्या लोकांवर खूप चांगले संस्कार करतात. आणि त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रयत्नांनी आपण तरुणांना याच्यामध्ये घेतो आहोत. किंवा काही लोकांना आम्ही उद्युक्त करतो की ही ज्ञानेश्वरी तुझ्या समोर आहे, याच्यामध्ये मेडिसिन बद्दल काय काय ओवे आले तू शोध. आणि खूप आहेत, म्हणजे जवळजवळ 100 ओवे त्याला सापडतात की ज्याच्यात औषधं सांगितली आहेत वेगवेगळ्या पद्धतीची. मग त्याची इंटरेस्ट वेगळा वाढतो. मग सायकोलॉजीच्या पद्धतीनं काय काय म्हणलंय ते सांग. आणि अशा रीतीनं वेगवेगळ्या विषय त्यांना देऊन, त्यांना थोडे प्रकल्प प्रोजेक्ट्स मुलांना देऊन आपण ही आवड वाढवायचा प्रयत्न करतोय. आणि खूप छान पद्धतीनं सगळे प्रेक्षक त्याच्यामध्ये येत आहेत. नंतर आम्ही काही संत चरित्र त्यांना कळण्यासाठी संगीत नाटकाचाही उपयोग करतो की काही संतांच्या जीवनावर संगीत नाटक, मग ते नाटक पाहिल्यानंतर त्याला ते जास्त करेक्ट चरित्र कळतं, त्याचे अभंग कळतात, ते प्रसंग कसे नाटवायचे ते कळून जातात. म्हणजे पूर्वी तर अनेक वेळा संगीत नाटकासाठी मी आलो पण आहे इंदूरला. आणि पुढच्याही काही काळामध्ये आम्ही संगीत नाटक महोत्सव घेऊन येणार आहे इंदोरमध्ये. तर एकाच वेळेला संगीतही आहे, नाट्य आहे, कथा आहे, अभिनय आहे, संस्कृत आहे, समाजशास्त्र आहे, कुटुंबशास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे. या सगळ्याचं एकत्र आपण म्हणू संगम त्या कीर्तन कलेमध्ये आपण केला आहे. तेव्हा त्या विद्यार्थ्याला जर ही जाण झाली की ही इतकं मल्टी डायमेन्शन आहे आणि हे करण्यामध्ये आपल्याला एक चांगलं आव्हान आहे आणि आनंद पण आहे, तर मुलं निश्चित त्याच्याकडे आकर्षित होतात. आणि आता चांगला खूप प्रचार चालू आहे. खूपच सुंदर माहिती दिली आपण. आणि वेबदुनिया मराठीकडनं आपल्याला खूप खूप धन्यवाद. इतका आपण वेळ दिला आणि इतकी छान माहिती तरुणांना दिली आहे, इतकी छान मोटिवेट होती आहे, कारण आजची गरज तीच आहे. खरी आहे. खूप खूप तुमचेही धन्यवाद. नमस्कार.